स्वागत यात्रा आणि डोंबिवली हे एक वेगळं समीकरण आहे आणि नेहमी कुठल्याही स्वागत यात्रेबद्दल बोललं जातं सगळ्यात अगोदर विषय येतो डोंबिवलीचा आणि या स्वागत यात्रेला आता 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या वर्षीचा उत्साह वेगळाच आहे। मोठ्या संख्येमध्ये लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर मी सगळ्यांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। नक्कीच या कल्याण लोकसभेमध्ये दरवर्षी विकासाचा संकल्प जो आहे घेऊन आम्ही पुढे जात असतो। याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या कल्याण लोकसभेला मिळाला। रेल्वे असेल, त्याचबरोबर रस्ते असतील, फ्लायओव्हर, डबल डेकर फ्लायओव्हर, मेट्रो, ही सगळी कामं मोठ्या गतीने या मतदारसंघामध्ये सुरू आहेत। या लोकांचं दळणवळण व्यवस्था चांगली झाली पाहिजे, लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकायला नको, लवकरात लवकर घरी जाता यावं लोकांना नोकरीवरून, कामावरून। या निमित्ताने गेले 12 वर्ष या मतदारसंघामध्ये सगळेचे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, या मतदारसंघामध्ये रेल्वेची कामं मोठ्या संख्येमध्ये आपण पाहत आहे। 5वी 6वी लाईन झाली, 3री 4थी लाईनचं काम चालू आहे। कल्याण यार्ड रिमॉडेलिंग असेल, आता कल्याणशील रोडवरती डबल डेकर फ्लायओव्हर, मेट्रो, हॉस्पिटलचं काम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आमचा असतो। आपल्याला सर्वांना माहित आहे, गणपती मंदिर संस्थानाने 28 वर्षा अगोदर हिंदू नववर्ष यात्रा सुरू केली आणि सतत आपण सर्वजण पाहता डोंबिवली शहरामधील असणारे सर्व संस्था एकत्रपणे यामध्ये सहभागी होतात। मला आनंद आहे की आपण यावर्षी या यात्रेमध्ये वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून इतर यामध्ये साकारलेला आहे आणि त्याचबरोबर संघाला संघाची शताब्दी वर्ष हेही साजरं केलं जात आहे। तोही चित्ररथ या यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यामुळे चित्ररथाला एक वेगळं आकर्षण हे या पूर्णच्या पूर्ण यात्रेमध्ये आहे असं मला वाटतं। या यात्रेत सहभागी झाल्या किती वर्षापासून सहभागी होत आहेत आणि या वर्षाचं स्पेशल म्हणजे काय आहे? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजचं माझं हे 5वं वर्ष आहे आणि हे पण 5वं नसतं, कारण का लॉकडाऊन लागल्यामुळे रॅली झाली नाही, शोभायात्रा आपली झाली नव्हती, त्यामुळे हे थांबलेलं होतं। लॉकडाऊन नंतरपासून जे आपण शोभायात्रा सुरू केली आहे त्यानंतरचं आतापर्यंतचं हे 5वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे तशाच उत्साहाने आम्ही यावर्षी सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत। या वर्षी देशभक्ती आणि वंदे मातरमचं थीम आहे, त्याबद्दल काय सांगा? अगदी चांगलं थीम आहे। जगभरात आता सध्या जी सिच्युएशन चालू आहे, जे वॉर चालू आहे, त्यानिमित्ताने आपल्याला आपल्या देशाप्रती प्रेम सादर करावा हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे हे खूपच चांगलं निवडलेलं आहे। या वर्षी यात्रेत तुम्ही सहभागी झालाय, किती वर्षापासून सहभागी होत आहेत आणि या वर्षी काय विशेष आहे या यात्रेत? माझा हा पहिलाच वर्ष आहे। मला अनुभवायचं होतं की शोभायात्रा कसं असणार असतं आणि या वर्षीचं हेच उद्देश आहे की हा 150वा वर्ष वंदे मातरमचा, जो आमचा ध्येय तोच आहे की एकता आणि उत्साह आणि जे डोंबिवलीची सांस्कृतिक राजधानीची परंपरा आहे ते पुढे घेऊन जायची हीच आमचा उद्देश आहे। धन्यवाद। किती वर्षापासून तुम्ही या यात्रेत सहभागी होता आणि काय ही परंपरा तुम्ही ठेवण्यासाठी काय करता? नमस्कार, मी वर्षा भास्कर। सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा मानस असा आहे की वंदे मातरम ही आमची थीम आहे आणि आमच्या सखी रायडर्सचं ग्रुपचं नाव आहे। दुसरी गोष्ट, आमचा मानस हाच आहे की एकता, समानता, बंधुता हे सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि येणारं जे नवी पिढी आहे त्यांनी ही परंपरा जपली पाहिजे। धन्यवाद। तुम्ही या यात्रेत किती वर्षापासून सहभागी होता? 5 वर्ष हे माझं 5वं वर्ष आहे। 5वं वर्ष आहे।
उत्पन्न झाल्यामुळे या मराठवाडा विदर्भ रहिवासी सेवा संस्थेच्या वतीनं आपण स्वागत करणार आहोत. त्यांच्या प्रमुखाने स्टेजवरती यायचं, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया. हिंदू नवरच्या स्वागत यात्रेमध्ये वंदे मातरम डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या माध्यमातून